आज नॅचरल आईस्क्रीम्स म्हणजे भारतातील सर्वात आवडत्या आईस्क्रीम्स ब्रँडपैकी एक. पण तुम्हाला माहित आहे का, त्या ब्रँडची सुरुवात कोणत्या मोठ्या उद्योगपतींनी नाही तर एका फळ विक्रेत्याच्या मुलाने केली होती. 1984 मध्ये मंगळुरूमधील एक साध्या कुटुंबातून आलेले रघुनंदन कामत यांनी मुंबईतील जुहू येथे नॅचरल आईस्क्रीम्सचे पहिले दुकान सुरू केले. लहानपणापासून वडिलांच्या फळांच्या व्यवसायात काम केल्यामुळे त्यांना फळांची चांगली ओळख होती. त्यातूनच त्यांनी एक वेगळी कल्पना मांडली, कृत्रिम फ्लेवर्स ऐवजी खऱ्या फळांपासून आईस्क्रीम बनवायचं. त्या काळात बाजारात चॉकलेट, व्हॅनिला आणि कृत्रिम फ्लेवर्स ऐवजी वर्चस्व होतं. पण कामत यांनी फक्त ताज्या फळांवर विश्वास ठेवला. सुरुवातीला उत्पादन वाढवण्यासाठी लागणारी मशिनरी उपलब्ध नव्हती, म्हणून त्यांनी स्वतःच काही मशीन विकसित केली. त्यांच्या गुणवत्तेमुळे आणि वेगळ्या चवीमुळे नॅचरल आईस्क्रीम्स हळूहळू मुंबईत आणि नंतर संपूर्ण भारतभर लोकप्रिय झाली. आज नॅचरल आईस्क्रीम्सचे भारतभर 170 पेक्षा जास्त आउटलेट्स आहेत. कंपनीचा फायनान्शियल इयर 2024 मधील रिटेल टर्नओव्हर सुमारे 374 कोटी होता आणि फायनान्शियल इयर 2027 पर्यंत 500 कोटी रेव्हेन्यू गाठण्याचं लक्ष्य आहे. कोणतीही मोठी जाहिरात न करता केवळ गुणवत्तेच्या जोरावर नॅचरल्स भारतातील सर्वात विश्वासार्ह आईस्क्रीम्स ब्रँडपैकी एक बनली आहे. लक्षात ठेवा, लोकांना फक्त प्रोडक्ट्स आठवत नाही तर क्वालिटी आणि एक्सपिरियन्स आठवतं, आणि हाच विश्वास एका छोट्या दुकानाला भारतातील सर्वात आवडत्या आईस्क्रीम्स ब्रँडपैकी एक बनवतं.